गहू भिजत घातलेले 2 दिवस. तिसऱ्या दिवशी गव्हातलं पाणी काढतायत. तर 2 दिवस गहू भिजू घातलेले ना, तर 2 दिवस कंटिन्यू पाणी बदलून भिजू घातलेले. आता हे आपण बाहेर काढून घेतलेले, त्याच्यामधून वैचून काढतात असे पाण्यामधून काढून घेतले. पाण्यात टाकले, पाण्याने धुवून 2-3 पाण्याने धुवून मग असे चाळणीत घेतले काढून, जेणेकरून गहू बाजूला काढले, पाणी बाजूला केलं तिसऱ्या दिवशी. आणि मग नंतर गहू बांधून घेतलेले. आता कॅरी बॅग आहे आतमध्ये, कॅरी बॅगमध्ये गहू टाकले आणि गोणीने बांधून, गोणीमध्ये टाकून सुतळीने बांधून दळायला चालले आता गावामध्ये. आमच्या गावामध्ये चक्की आहे, दळायला आलेलो इकडं. ती चक्की आहे, चक्कीमध्ये टाकून ते खाली पीठ निघतं आहे, इथे दळून निघतं आहे हे इथं टोकरीमध्ये. तर दळून झाल्यावरती मी पण गेलेली त्यांच्याकडे गावात. घरी आणल्यावरती मग पाणी तयारच ठेवलेले होते. पाण्यामध्ये टाकून आम्ही आता पिळतोय. तर खूप मेहनतीचं काम आहे. 3 पाणी केलेलं आहे आणि ते किती 4 किलो होतं, म्हणजे 28 किलो होतं. 28 किलोला 100-200 ग्राम कमी होतं, म्हणजे 4. हे पहिलं पाणी, दुसरं पाणी, तिसरं पाणी असं मी सांगते आहे. ते पहिल्या पाण्यातून सूनबाई आमची जावेची सून ती हे करते आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये काकू करते, तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी करते. तर ते पिळायचं काम चालू आहे. कुरडया बनवायच्या आहे. तर कुरडयासाठी चीक बनवतो ना आपण, तर तो चीक आहे ना गव्हाचा असतो. तर मग अशा प्रकारे बनवतात. गहू भिजू घालायचे 3 दिवस, नंतर दळायचे. ते पहिलं घरोघरीच मशिनरी होत्या, पण त्याला 2-3 माणसं लागायचे. मग आता बाहेरूनच दळून आणतात, वाटून आणतात. आणि मी एकाच हाताने पिळते, कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे. त्या ओरडताय मला, काय नुसतं मोबाईल घेऊन हे करतात म्हणे. तर हे पिळायचं काम चालू आहे. आता सगळं पिळून झालेलं आहे. आता त्या चाळणीने चाळतात. हा कोंडा निघला, गव्हाच्या वरचं पिळून कोंडा राहतो, त्याच्यामधलं सफेद चीक निघला आहे हा. तर गाळून घेतला, 2-3 वेळा गाळून घेतला. गाळून घेऊन मग परत एकदा चाळणीमधून काढून नंतर परत कापडामध्ये हे करून, कापडाने गाळून मग तो ठेवायचा रात्रभर ठेवल्यावर मग दुसऱ्या दिवशी तो चीक. आता हे सकाळी चीक फोडायचं काम चालू आहे. रात्रभर बांधून ठेवलेलं होतं, काही बांधलेलं आहे, काही उघडून चीक फोडायचं काम चालू आहे. तर ते थर बसतो खाली, त्याच्यामध्ये चिकाचा आहे ना, थर बसतो खाली. हे पातेलं माझ्याकडे फोडायला. म्हणजे काय नाही, असं घट्ट झालेलं असतं खाली कडक. आपण फक्त ते असं काढून खडा बनलेला असतो, असे प्लेनमध्ये थर खाली बसलेला असतो. वरती पाणी येतं, वरचं पाणी वतून देऊन खाली जो चीक राहिला तो फोडायचं काम चालू आहे. तर एका हातामध्ये मोबाईल आहे, एका हाताने चीक काढला. हे खालून बघा थर झालेला तो चीक, गव्हाच्या आतलं असतं ना ते सफेद, तर त्याचा चीक बनला असा. मग तो सोडला ना, असा फोडला ना, की ते लिक्विडमध्ये बनतं ते. मग ते लिक्विडच पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याचा चीक बनतो. तर बाहेर आहे ना चूल पेटवलेली आहे, चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे. तर पाणी उकळतं आहे, इकडं आम्ही चीक फोडतोय. तर आम्ही सकाळी ना 3 वाजता उठायचं ठरलं होतं, पण आम्ही 4 वाजता उठलेलो. 4 वाजता उठून हे कामं केलेले आहे. हे सकाळचं चालू आहे, अंधारामधले कामं आहेत. बॅटरी लावून कामं चालू होते जिथं अंधार होता, ते म्हणजे लाईट नव्हती तिथं.
बाकी लाईटचे ठिकाणी लाईटचे कामं चालू होते. आता चिक फोडला ना की मग ती लास्ट स्टेप. चिक झाला तयार लिक्विड की नंतर ते गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. तर मेहनत खूप घ्यावी लागते कुरडयांना. चाळणीतून गाळून घेतोय. सगळं नंतर सगळं एकत्र केलेलं. 3-4 पातेले होते ना, 3-4 पातेले सगळे एकत्र करून घेतले. गाळून ठेवलं. इकडं आता चुली ते 3 दगडाची चूल मांडली बाहेर. अंधारच आहे. सकाळी 4-4:30चा टाईम होता. त्याच्यात पाणी उकळायला ठेवलेलं. पातेल्याला आहे ना माती लावलेली साईडने, काळं होऊ नये म्हणून. नंतर ती माती धुतली की निघून जाते पाणी पडल्यावरती. तर चांगले जाड लाकडं लावलेले आहेत आणि म्हणजे कडक जाळ आहे. त्याच्यावरती पाणी उकळतं ठेवलं आणि त्याच्यावरती आता चीक टाकायचं काम चालू आहे. चीक टाकल्यावर आता हे बनत चाललं आहे चीक. बनतोय. घाट म्हणतात त्याला, घाट घातला. तर गव्हाचा चिकाचा कुरडईचा घाट, कुरडईच्या चिकाचा घाट चालू आहे. आणि त्याला ताकद लागते खूप. तर माझ्या सूनबाईने केलेलं आहे ते. माझ्या जावेची सून आहे, तिने पहिला घाट, दुसरा माझ्या पुतण्याने, तिसरा मी, चौथा आमच्या काकूने. असं आम्ही पाळीपाळीने घाट घेतले, थोडे थोडे ज्याला जसं जमल तसं. माझ्या व्हिडिओला बॅकग्राऊंड साऊंड आहे बर्ड साऊंड, तर पक्ष्यांचा आवाज. हे संगीत आहे व्हिडिओला. तर वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय. सकाळची वेळ आहे, म्हणजे मी बोलतानाच सकाळची वेळ आहे इकडे. तर ते बॅकग्राऊंड साऊंड देत आहे बर्ड साऊंड, म्युझिक. चीक बनतोय आपला. व्हिडिओ मी अगोदरच काढून घेतलेली, नंतर मग मी बोलते. बॅटरी लावलेली वरती, बॅटरी लावून चीक बनवायचं काम चालू आहे. अंधार होता. सकाळी सकाळी उठून आम्ही लागलेलो आंघोळे बिंगोळे करून. टिकीव 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 टिकीव. हा माझा पुतण्या आहे, तो पण घाट घेतोय. टिकीव 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 टिकीव. मला पक्ष्यांचा आवाज खूप आवडतो. मेडिटेशन होतं त्याने. आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं फक्त, आणि लांबमधला लांब आवाज ऐकायचा पक्ष्यांचाच, आणि सगळे आवाज ऐकून ठेवायचे. इज इक्वल टू मेडिटेशन. हे मी घेते आता घाट. मी पण घाट घ्यायचं शिकते. येतं तसं मला. खाली आता जाळ कमी केला आहे, आहारावरती ठेवलं. इकडून आहार आहे, तिकडून जाळ केला आहे. येतं मला पण बऱ्यापैकी, पण ताकद लागते त्याला खूप. आता आमची कुहू.
कुरडया टाकायचं काम चालू आहे. माझी लाईव्ह पण चालू होती. या कुरडया तयार झालेल्या आहे. इकडं लाईव्ह चालू आहे. मी टाकायचं काम करते, हे दाबताय आणि काकू चालतायत. तर त्यावेळेला मी लाईव्ह चालू केलेली. कुरडया होईपर्यंत चालू होती. हे मी टाकायचं काम चालू आहे माझं. सकाळ अंधार होता ना, तर ते शूटिंग मी मोबाईलवरून घेतलेली. दुसरा मोबाईल चालू होता. तर हे मला टाकायचं काम दिलेलं आहे. मी टाकायचं करते. ताटावर घ्यायची आणि अशी टाकायची. हां, असं मग मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. काकू आहेत आमच्या, त्या चाळायचं काम करताय, कुरडया चाळताय, तात्या चिक घालताय. दीर आहेत माझे, यांचे भाऊ आहेत, भाऊ आणि भाऊजाई. ही मी टेंटडॅन कुरडया चाळली. मस्त मस्त. कुरडया करायला आहे ना 4 माणसं पाहिजे. अगोदरचे कामं होतात, म्हणजे गहू बिजू घालायचे, दळून आणायचे, पिळायचं पण होतं. एक बाई करू शकते, पण इथं 4 माणसं लागतातच कंपल्सरी 1-2 तासासाठी असे. आणि घाट घ्यायला भक्कम माणूस किंवा बाई पाहिजे ताकद असणार. आता आमचा एक घाट झालेला आहे. नंतर मग बसले तसेच वाट बघत दुसरा घाट होण्याची. तर आता आम्ही दुसरा घाट घेतोय, पण मी दाखवला नाही आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ मोठे होईल म्हणून. 2 पायल्याच्या कुरडया झालेल्या आहे. 2 पायल्याचा चीक आता बनवायचं काम चालू आहे. आता आम्ही वाट बघतोय, बनवला येतोय. आला आहे, तिथं ठेवला आहे चीक. आता परत आम्ही 2 पायल्याच्या कुरडया केलेल्या आहेत. तात्या तिकडे बसलेले आहे, पण मी आता पुढचं हे दाखवलेलं नाही आहे, कारण तेच मग डबल परत ती तशीच व्हिडिओ बनली असती. थँक्यू व्हेरी